स्टोरी टेलच्या ऐकू आनंदे या दिनानिमित्त आज आपल्याकडे एक पाहुणे आलेले आहेत आणि त्या पाहुण्यांचं नाव आहे प्रसिद्ध लेखक, ज्ञानपीठकार भालचंद्र नेमाडे. सर नमस्कार. 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 भालचंद्र नेमाड्यांची ओळख वगैरे करून देण्याच्या फंदात मी पडणार नाही, कारण महाराष्ट्राला आणि मराठी साहित्याला त्यांची मी काय ओळख करून देणार. गेले 50-60 वर्ष कोसला, बिडार, जरीरा, झूल, हुल, हिंदू, देखणी आणि त्यांचं टीका स्वयंवर आणि त्यांचं प्रचंड काम, त्यांनी दिलेली व्याख्यानं, दिलेल्या मुलाखती याचा साक्षीदार महाराष्ट्र आहे. तर आजची जी मुलाखत आहे नेमाडे सरांची, ती मुख्यत्वे ऐकणं आणि वाचणं या दोन प्रक्रियांविषयी आहे. त्याला आपण सुरुवात करूयात. सर, वाचन आणि श्रवण, वाचणं आणि ऐकणं या दोन प्रक्रिया खूप महत्वाच्या आपण मानतो. त्यातल्या पहिल्यांदा मी तुम्हाला असा प्रश्न विचारेन की वाचन या प्रक्रियेविषयी आपण काही वेळ बोलू, मग ऐकणं या प्रक्रियेविषयी बोलू. तुम्ही एकंदर वाचन या प्रक्रियेकडे सर कसे पाहता? आपल्या काळात वाचन हे जवळपास अन्न पाण्या इतकंच महत्वाचं झालेलं आहे. वाचन नसलं तर काही माणूस टिकू शकेल अशी परिस्थिती आज राहिलेली नाही. याचे दोन्ही, जसे एखादी गोष्ट खूप सार्वजनिक झाले की तिचे जे काही फायदे तोटे होतात ते याच्यात आहेत. एक तर काय की मग माणूस त्याच्या मूळ क्रियेपासून, म्हणजे श्रवणाची जी क्रिया असते मुळात, तिच्यापासून तुटतो. हे त्याचं मोठं नुकसान होत. पण दुसरा असा फायदा आहे की त्यामुळे तो सगळ्यांशी जोडला जातो, सगळीकडच्या लोकांशी संबंध येतात. अगदी चीन, जपान, फिनलंड पासूनचे मित्र आपले ओळखीचे असतात. जपानी माणसं ओळखतात, आपल्याला वाचतात, लिहितात आणि माणूस जवळ येतो. एक दुसरं काम होतं. अशा दोन्ही गोष्टी याच्यामुळे घडतात. पण मला असं वाटतं की आता तुम्ही जे घडवताय असं या इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे, त्याच्यामुळे आपण या मधल्या जवळजवळ 150-200 वर्षातली जी काही नुकसान भरपाई होती ती भरून काढतोय. की ऐकणं जवळपास नाहीसच झालं होतं आणि वाचनच खूप चाललं होतं. तर आता या निमित्ताने आपण जरा असे यातला काहीतरी सुवर्ण मध्य असा काहीतरी जो काढायला पाहिजे, तर तसा काहीतरी याच्यातून निघाला तर मला असं वाटतं आपण ऐकण्यालाही एक महत्व आणून देऊ आणि वाचणं आपोआपच त्यामुळे सुधारेल, असं एक मला वाचण्याच्या प्रक्रियेबद्दल वाटतं. कारण ह्या मुळात माणसाच्या ज्या काही 4 महत्वाच्या गोष्टी ज्याच्यामुळे माणूस झाला, नाहीतर तो प्राणीच राहिला असता ना. की भाषा, की भाषेमुळेच माणूस वेगळा समजला जातो आज. की सबंध माणूस, जात जी वेगळी आहे, आपण जातीबद्दल किती जरी काही बोललं तरी जात ही एक आयडेंटिटी असते. तर माणसाची एक जात ही आयडेंटिटी जी आहे माणूस म्हणून, ती भाषेमुळे आहे. दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला, अगदी चिंपांजी आपला जवळचा चुलत भाऊ, तर त्याला सुद्धा भाषा नाही. तो काय 25-30 फक्त चित्कार करतो, परंतु आपल्याला हजारो कॉम्बिनेशन्स अशी करता येतात. आणि त्यामुळे आपल्याला या भाषेबद्दल काय जवळीक म्हणण्यापेक्षा ती आपला भागच अशी झालेली आहे. फक्त तिचे जे काही वेगवेगळे उपयोग आहेत आणि उद्देश आहेत, तर त्याचा आपण किती बॅलन्स ठेवून उपयोग करतो त्याच्यावर आता आपलं आपली बुद्धी सिद्ध होईल. कारण इतके दिवस असं दिसतंय की आपण फार वाहवत गेलो वाचन प्रक्रियेकडे. सुरुवातीला आपण खरं तर मौखिकच होतो सगळे. अगदी लाखो वर्ष आपण मौखिक होतो. म्हणजे भाषेचा मला वाटतं माणूस बायपेड द्वीपात झाला तेव्हापासून सुरुवात झाली. 50 लाख वर्ष जवळपास भाषेचा उगम केला जातो. पण जी काही ध्वनी आपण म्हणतो त्याला फार तर 2 लाख झाले. तर इतकी लाखो वर्षांचा इतिहास भाषेचा आहे आणि तो ऐकण्याचा आहे. पण मध्ये मध्ये मग काय झालं की तो लेखनावर आलं. लेखनापासून मग लिपीचा शोध लागला, मग मुद्रण सुरू झालं, मग छापील साहित्य सुरू झालं आणि आज अशी परिस्थिती आहे की लोक छापील साहित्याच्या पलीकडे काही वाचतच नाहीत.
आणि त्यामुळे त्यांच्या मेंदूवर ठराविक संस्था जगातल्या किंवा प्रदेशातल्या, अगदी आपण अमेरिका रशियाची कोल्ड वॉर पाहिलंच, की ते त्या प्रिंट मीडियम मधूनच माणसांच्यावर परिणाम करत होते. कारण दुसरं काही सत्य नाहीच. कारण मेसेज इज द ट्रुथ असंच झालं ना, की जे ऐकलं ते खरं. आजही आपण जे पेपरात ऐकतो ते खरंच समजतो. असं असे जे दुरुपयोग झाले आहेत ते आता आपण काही मार्गांनी कमी केलेले बरे राहतील. परंतु माझ्या मते वाचन हे त्याला आज तरी पर्याय नाही. त्याच्यात सुधारणा मात्र होणं आवश्यक आहे. त्याला श्रवणाची एक मला वाटतं जोड जास्त प्रमाणात मिळाली तर मग ती मौखिकता आणि ऐकणं या दोन्ही मिळून बरंच आपल्याला प्रगती करता येईल. ओके. वाह वाह वाह. सर, आता थोडं या सगळ्या ह्याच्याकडनं तुमच्या बालपणाकडे जाऊयात. अगदी असा प्रश्न की तुम्ही सुरुवात कशी झाली? तुम्ही तुमच्या आयुष्यात वाचन नावाची गोष्ट कशी आली? ती फार उशिरा आली, म्हणजे शाळेत जायला लागलो तेव्हापासून. कारण आमच्याकडे खानदेशात माझा जन्म झाला सातपुड्यात. म्हणजे त्यावेळी तिथे एसटी बसही नव्हती आणि रस्तेही नव्हते आणि पायीच जाणं जवळच्या गावी, तिथून मग काहीतरी गाडी घेऊन जाणं, मग असं करत करत जळगावापर्यंत आपल्याला काही नवीन युग काही नव्हतं. आणि इंग्रजांनी सगळं तो भाग शोषून टाकलेला होता. सारखं जे काही होईल ते सगळं घेऊन विकून टाकायचं इंग्लंडमध्ये, अशी वाईट परिस्थिती होती. त्यामुळे आम्ही शाळेत जाईपर्यंत आम्हाला मासिक, वर्तमानपत्र याचा काही, ते चांगलं होतं एका दृष्टीने. वर्तमानपत्र नव्हतीच गावात, त्यामुळे माणसांचे मेंदू नीट राहायचे. तर अशा काही गोष्टी पहिल्यांदाच आम्हाला त्या शाळेत जायला लागल्यापासून कळलं, की बा वर्तमानपत्र आता खूप मोठा कागद असलेलं काहीतरी असतं आणि त्याच्यात सगळं कोणतरी लिहिलेलं असतं वगैरे. अशा ह्या गोष्टी फार उशिरा आम्हाला कळल्या. पण अगदी आमचं लहानपण सगळं ऐकण्यातच गेलं. त्यामुळे ऐकण्याबद्दल मला जे प्रेम आहे आणि जो बायस आहे तो त्याच्यामुळे, की आम्ही लहानपणापासून अगदी ओव्या, दळणाच्या, काढणाच्या, दात्यावरच्या, नंतर अभंग, नंतर दोहे, हे आमच्या गावात अगदी कबीरपंथीपासून सगळेच लोक होते. 7-8 पंथाचे लोक आमच्याकडे होते, अगदी सुफी पासून सगळे असे. आणि म्हणी, वाक्प्रचार, खेड्यातल्या लोकांचं तुम्हाला माहितच आहे की किती भाषा किती योग्य प्रमाणात वापरतात कुठल्याही क्षणाला, आणि प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ असतो. अशा परिस्थितीत आमची सुरुवात अशी श्रवण प्रक्रियेतच गेली. पण उशिरा वाचणं सुरू झालं आणि ते मात्र आम्हाला अतिशय आवडायला लागलं. म्हणजे सुरुवातीलाच मला आठवत आहे, की आम्ही आमच्याकडे आमचे आजोबा जरा पुढारलेले होते. त्यांच्या घरून आम्हाला पुस्तकं मिळायची. तर त्याच्यात आलेली पुस्तकं म्हणजे महाभारतातल्या काही गोष्टी असायच्या. भारतीय उपकथा नावाचं पुस्तक. त्याच्यात सगळ्या महाभारतातल्या छान गोष्टी, सगळ्या छोट्या त्या अतिशय सुंदर अशा त्या. तर कथासरित सागरचा एक भाग होता, तो आपल्या प्राकृत मधल्या गोष्टींचा. नंतर काहीतरी लोक या छापलेल्या त्या काळात पुराण कथा वगैरे, असं धार्मिक वाङ्मय जास्त होतं त्याच्यावर. आणि त्यामुळे मग आम्हाला वाचनाबद्दलची गोडी वाटायला लागली. शाळेतही ग्रंथालय छोटस होतं, पण आमच्या गावात खूप चांगलं ग्रंथालय होतं. कारण काँग्रेसचा आमच्याकडे मोठा त्या काळात म्हैसूर काँग्रेस तुम्हाला आठवत असेल, त्या काळापासूनचे सगळे आमच्याकडे कार्यकर्ते होते, गांधीवादी लोक होते. सानेगुरुजी आमच्या गावी येऊन जायचे, अंमळनेरहून असे. तर वातावरण चांगलं होतं. म्हणजे सानेगुरूंच्या गोड गोष्टी तर आमचा अजूनही आवडता असा भाग आहे. आणि आमच्या मुलांपासून नातवंडांच्या पासून त्या सगळ्यांना पहिलं साहित्य म्हणून ते आम्ही देतो आणि ते सगळ्यांना आवडतं. तर असा आमचा चांगल्या साहित्याशी परिचय वाचनामुळे झाला. तुम्ही हो. जसं म्हटलात की तुमच्यावर वाचनाचे विविध हे आता तुम्ही नावं घेतलीत, परंतु असं ज्याला गोडी लागावी वाचनाची, अशी तुमची सुरुवात कधी झाली असं तुम्हाला आठवत आहे का? ती मला असं वाटतं श्रवणापासूनच झाली असावी. की श्रवणातून म्हणजे गोष्टी ऐकताना असं वाटायला लागलं, की आपल्याला जास्त गोष्ट माहित पाहिजे. सगळीकडच्या गोष्टी माहित पाहिजे. मग त्या कशा मिळतील? कारण आपल्याकडे लोककथा असणार किंवा तमाशात आमच्याकडे ओघ असायचे चांगले सुंदर असे. परंतु आता आम्ही जेव्हा पहिल्यांदाच डॉस्टोयेव्स्कीचं पुअर पीपल असं काहीतरी पुस्तक वाचलं, तर हे जे जगात दुसरीकडे काही जगणं आहे ते माहीत असणं त्या लोककथांमधून शक्य झालं नसतं. किंवा मग त्या निमित्ताने मग आम्ही जे फ्रेंच, जर्मन
स्पॅनिश, इटालियन वगैरे अशा काही गोष्टी वाचायला लागलो. तर ते जे अफाट जग वाचनामुळे पुढे यायला लागलं, त्याच्यामुळे मग वाचनाबद्दल आमचं फार प्रेम वाढत चाललं. असा एक स्विच ओव्हर तो अ, आपोआपच झाला, की वाचलं पाहिजे. कारण काय आपल्याला जास्त चांगलं माहिती मिळते, आपल्याला सगळीकडची माहिती येते आणि आपल्याला काय म्हणायचं माणूस कळतो एकूणच आणि अनेक नवी-नवी मूल्य आपल्या समोर येतात. हे वाचनामुळे कळतं. त्यामुळे अशी एक श्रवणापासून वाचनाकडे बदल झाला. म्हणजे वाचनाने आपलं समज वाढणं, आकलन वाढणं, जगण्याविषयीचं ज्ञान विस्तारणं हे क्रिया घडत राहतात असं तुमचं म्हणणं आहे. तर ह्याचा अगदी तुमच्या बरोबर. प्रभाव कसा पडला? म्हणजे काय झालं एक नेमकं की कुठला लेखक तुमच्यावर जास्त प्रभाव टाकणारा होता, की ज्यामुळे तुमची समज वाढली, आकलन वाढलं असं तुम्हाला वाटतं? आता सुरुवातीलाच मी म्हटलं त्याप्रमाणे मी वाचली ती आपली धार्मिक साहित्य सुरुवातीचं. नंतर आमच्याकडे वारकरी पंथाचा खूप प्रस्थ आहे. त्याच्यामुळे आपोआपच तुकाराम, नामदेव, ज्ञानेश्वर, चोखामेळा ही आपोआपच वाचली जाणारी माणसं. ती नुसतीच साहित्य म्हणून यायची समोर. त्याच्या मागे जी काही धार्मिक राजकारण किंवा जातीय राजकारण असायचं त्याचा काही संबंध नसायचा. पण ते सगळे वारकरी, विठ्ठलाचे सेवक आणि माणसावर प्रेम करणारे, आपल्या भाषेवर प्रेम करणारे असे होते. म्हणजे आपल्या भाषेवर प्रेम करावं, आपल्या भाषेतच बोलावं, आपल्या भाषेतच खूप काही करता येईल अशी एक जी समज त्याच्यापासून निर्माण होते. की भाषेवरचं प्रेम असणं म्हणजे तुमच्या जगावरची एक निष्ठा जी आहे ती अतिशय सुदृढ होणं असा त्याचा अर्थ होतो. कारण ते अर्थ जे असतात ते पक्के असतात. म्हणजे आता मला जर 4 शब्द वेगवेगळे तुम्ही विचारले किंवा अव्वल आणि अस्सल मध्ये काय फरक आहे? किंवा अस्सल आणि प्रत्यक्ष मध्ये काय फरक आहे? किंवा प्रत्यक्ष आणि सत्य मध्ये काय फरक आहे? तर हे मला मराठीतून जास्त कळतं. इंग्रजीतून मला ते कळणार नाही. इंग्रजीतून मला याला काय म्हणायचं योग्य शब्द जे काय तेही कळणं फार कठीण आहे. की मी इंग्रजी इतके दिवस शिकवतो, पण तुम्हाला फॅक्ट आणि रियालिटी आणि ट्रुथ आणि डॉक्ट्रिन ह्या गोष्टीमध्ये काय बारीक-बारीक फरक आहेत, हे लहानपणापासून समजावे लागतात ते समजत नाहीत. ते नुसते पुस्तकातून आलेले आहेत. त्याच्यामुळे प्रत्यक्ष लोक तिथे काय अर्थाने वापरत असावे, हे आपल्याला कळत नाही. त्यामुळे भाषेवरची निष्ठा आणि श्रद्धा हे मला असं वाटतं आपल्या पहिल्यांदा मला या साहित्यातून कळलं आणि त्यामुळे आपल्याला जी म्हणजे आजही मोठी वाटतात ती पुस्तकं श्यामची आई किंवा कथासरित सागर किंवा महाभारत किंवा तुकाराम हे आजही जगप्रसिद्ध म्हणजे ते प्रसिद्ध असायची गरज नाही, परंतु ते जगप्रसिद्ध व्हायच्या लायकीत तर आहेतच. ते नसतील कुठेही, परंतु आजही ते कोणालाही कुठेही जगात आवडतील असे आपोआपच आपल्या वाचनात येतात आणि त्यामुळे आपल्याला आपल्या आता तमाशातले जे वग आहेत त्याची परंपरा पाहत गेलो तर आपल्याकडे जवळ-जवळ आता मी प्राकृतच्या त्या म्हणजे मराठीला राजभाषा करायच्या समिती होत्या. त्याला सिद्ध करून दाखवावं लागलं, की ह्या प्राकृत भाषा संस्कृतच्या खूप आधीच्या आहेत, वेदाच्या सुद्धा खूप आधीच्या आहेत आणि त्यांच्यामध्ये जे साहित्य होतं, ते आपल्या तमाशातून जे आता दिसतं त्यांची खूप जुनी परंपरा आहे. ते काही अलीकडचं साहित्य नाही. त्यामुळे ते वग जे होते त्याचा आपल्याला प्राकृत साहित्यात प्रचिती येते. असं सगळं जुन्याला आपण जोडले जातो. म्हणजे आपल्या भाषेमुळे आपण नुसतेच वर्तमानाशी नाही तर भूतकाळाशी सुद्धा अतिशय अतूटपणे जोडले जातो. हा एक फार मोठा भाषा आपल्या भाषेमुळे होतो. त्यामुळे मी मातृभाषेचा अतिशय खंदापुरच करत आहे आणि मातृभाषा नसली तर माणसाला काही फार आकलन शक्ती वाढते असं मला वाटत नाही. म्हणजे आकलन शक्ती फक्त मातृभाषेतून शक्य असते. इतर भाषांमध्ये तुम्हाला माहिती मिळते, इन्फॉर्मेशन मिळतं, काहीतरी डिटेल्स कळतात. पण प्रत्यक्ष किंवा अस्तित्वाचं जे काही आकलन आहे, ते आपल्याला फक्त आपल्या भाषेतूनच कळतं. हे मला या वाचनाच्या आणि श्रवणाच्या प्राथमिक क्रियांमधून कळलं. असं एक मला पण वाटतं. तुम्ही वाचत गेलात एका बाजूनी, काही प्रभाव तुमच्यावर होते. पण सर इथे मला असा प्रश्न विचारायचा आहे, की आपण जे वाचतो, ते शब्द वाचतो का तुम्ही अर्थ वाचण्याची प्रक्रिया म्हणजे 2 ओळींमधला न सांगितलेला, न लिहिलेला अर्थ कसे शोधत गेलात? तो अर्थ तुम्हाला हातात कसा लागला? हां, हा फार चांगला म्हणजे मलाही विचार करायला लावणारा प्रश्न आहे. काय असतं, की भाषेचे जे शब्द असतात, ते नुसते दिसतात शब्द, पण त्यांच्या मागे एक मोठा काय म्हणायचं मोठी शांती असते. एक अ, शांतीतूनच ते सगळे येत असतात. काय माणूस जेव्हा गप्प असतो, तेव्हा तर काही शब्द नसतात.
डोक्यात सुद्धा काही शब्द नसतात, पण त्या कुठल्या तरी शांत अशा परिसरातून हे सगळे अर्थ आपोआपच आपल्याला शब्दांच्या रूपातून व्यक्त होतात. अशी एक सगळी म्हणजे आपल्याला आपण म्हणतो की भाषा म्हणजे ऐकणं, बोलणं, पाहणं आणि वाचणं अशा या सगळ्या गोष्टीतून होते. अ, श्रवण आणि वाचन असे हे 4 मुख्य भाषेची वाक्य आहे. लिहिणं, वाचणं आणि ऐकणं आणि बोलणं. आता या सगळ्यातून आपल्याला हे जग सगळं एकत्र करायची सवय लागलेली आहे. ही मी सांगितल्याप्रमाणे माणूस द्विपात झाला तेव्हापासून मेंदू आपला वाढत चालला. म्हणजे त्या काळात जे काही हत्तीसारखे सुद्धा प्राणी यांचा मेंदू तेवढाच राहिला. ते किती जरी मोठे असले तरी त्यांचा मेंदू काही वाढला नाही कारण त्याची भाषाच वाढली नाही. त्यामुळे मेंदूही वाढला नाही. त्यामुळे त्यांची जी काही आकलन शक्ती आहे ती पूर्वीचीच राहिली. पण माणसाचा अर्धा मेंदू जवळ वाढला आणि डोकं त्याच्या दुप्पट-तिप्पट वाढलं. पूर्वी होतं त्याच्या. म्हणजे जे काही नमुने आता सापडले आहेत पुरातत्ववाल्यांना, तर आपला मेंदू जवळ तिप्पट आत्ता झालेला आहे, अशी परिस्थिती आहे. हा कशामुळे झाला तर भाषेमुळे झाला. कारण भाषेची केंद्र मेंदूत सगळ्यात जास्त वाढलेली आहेत. जो ब्रोकाज प्रॉव्हिन्स म्हणतात तो. संबंध आपल्या डाव्या बाजूला सगळी भाषाच आहे आणि त्यावरच आपण सगळं आता काय म्हणायचं सगळी आपली जी जगण्याची पद्धती आहे, संस्कृती आहे, विचार करणं आहे, भावना सुद्धा आपल्या त्या तिथूनच कंट्रोल होतात आणि असं सगळं आपलं जग हे भाषेवर चाललेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की आपल्याला या भाषेच्या परिक्षेत्रातूनच जे काही मिळवता आलं ते मिळवता आलं. एखादं म्हणजे अर्थ तुम्हाला लागला आणि ते पुस्तक तुम्हाला जवळचं वाटतं किंवा एखादं पुस्तक लांबचं वाटतं किंवा पटतं, नाही पटतं किंवा आपण असं म्हणतो, की हे चांगलं साहित्य आहे किंवा चांगलं साहित्य नाही. ही चांगली कादंबरी आहे, कविता आहे. तर चांगल्या साहित्याचे वाचून तुम्ही निकष काय ठरवता? चांगल्या साहित्याचे निकष माझ्या मते पहिली गोष्ट ते तुम्हाला तुमच्या वर्तमानातून पलीकडे घेऊन गेलं पाहिजे. हे पहिला निकष असतो साहित्याचा. दुसऱ्या प्रकारचं जे काही भाषेचे वापर असतात, प्रवास वर्णन असतात, इतिहास असतो, पण ते काही तुम्हाला वर्तमानातून दुसरीकडे नेत नाहीत. पण साहित्य हे कसं एक असतं, की ते तुम्हाला अगदी तुम्ही पांडवांची कथा म्हटली तर तुम्ही अगदी दंडकारण्यात जाता, किष्किंधेला जाता, कुठे बुद्धाचं चरित्र वाचताना तुम्ही कुठल्यातरी भलत्याच जगात असता. हे आजचं जग सोडून वेगळं जग आपल्या समोर येतं. आणि हे अगदी सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे आता, की वर्तमानाच्या पलीकडे खूप मोठं जग आहे. ते दाखवण्याची शक्ती फार थोड्या मानवी कला आणि कौशल्यांमध्ये आहे. उदाहरणार्थ संगीतात ते आहे, की ते आपल्या वेगळ्या जगात घेऊन जातं. ते कोणतं जग आहे ते कळणं फार कठीण असतं. परंतु ते अशा काही कला आहेत त्याच्यामुळे आपण त्या जगात जातो. साहित्यामध्ये एक मोठं सामर्थ्य आहे, की जे तुम्हाला वेगळं जग दाखवतं. जे तुम्ही डोस्टोयेव्स्की वाचताना रशियातल्या त्या काळातल्या सुद्धा वेगळ्या जगात जाता आणि तुम्हाला तो काळ समजतो. एवढंच नाही तर जगातल्या वेगवेगळ्या अगदी लॅटिन अमेरिकेतलं आजचं साहित्य घेतलं किंवा तुम्ही डॉन किखोती वाचलं किंवा दुर्दैवाने आपलं जपानी आणि चीनी साहित्य आपल्याकडे फार भाषांतरित झालेलं नाही. परंतु ते आपल्याला काय म्हणायचं तो आपला एक मोठा दोष आहे, की आपल्याला हे जग पौर्वात्य जग फारसं नीट माहीत नाही. कारण आपल्याकडे ते भाषांतर नीट नाही. पण ते आपण आता आज ना उद्या भाषांतरातून तो दोष काढला पाहिजे. थोडक्यात म्हणजे एक बहुतेक जगातलं साहित्य आपल्याला या निमित्त कळतं आणि त्याचा अर्थ एवढाच होतो, की आपल्याला निरनिराळ्या प्रकारच्या जगाचे जे काही प्रकार आहेत, मानवी मूल्य आहेत, अनेक जी शोधली आहेत, काही फसतोय आपण, माणूस कुठे फसला, तो आज चुकीच्या दिशेने चाललाय. विशेषतः आपण पाहतो, की स्त्रियांच्या बाबतीत आपली जी काही उत्क्रांती होत चालली आहे, ती चुकीच्या दिशेने चाललेली आपल्याला आज दिसते. कारण जगभर जे अत्याचार होत आहेत, त्याच्यात स्त्रियांच्यावरचे अत्याचार सगळ्यात जास्त आहेत. म्हणजे जसे प्राण्यांवर अत्याचार होतात, तसे स्त्रियांवर अत्याचार जगभर होत आहेत. अशी सगळी आजची परिस्थिती आहे. आणि या अशा परिस्थितीची माहिती आपल्याला फक्त साहित्यातून मिळते. की या सगळ्या मध्ये एक धार्मिक उन्माद जे आले सगळीकडे हिंदुस्थानातही जोरात आहेत आणि या मध्यपूर्वेतही आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात नुकसान जास्त मुलांचं आणि स्त्रियांचं होतं. कारण त्याच्यात त्यांना काही या आयडिओलॉजी संबंध नसतो. पण त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला तो जास्तीत जास्त अत्याचार त्यांच्यावर होतात आणि त्याची दुर्दशा ते साहित्यावरून आपल्याला दिसतं. हे आपल्याला हे कळणं फार असतं कारण वर्तमानपत्रातून हे सगळं येत नाही. आपल्याकडे येतच येतं, की ते आपल्या सीमेत शिरले आणि आपण त्यांना मारलं.
आणि मग त्या शहीदांची आपण हे केली, पण आपणही त्यांना तसंच मारतो आणि त्यांच्याकडेही शहीद होतो, त्या बिचाऱ्यांच्याही आई बाप मुलं अशीच रडत असतात. तर हे आपण दोन्हीकडे सारख्याच पद्धतीने करतो आणि माणूस म्हणून आपल्याला ही जाणीव फक्त साहित्यातून येते. एरवी आपल्याला बिगर साहित्यिक जे काही भाषेचे उपयोग आहेत तेही काही उपयोगाचे ठरत नाहीत. ते आपल्याला बिनकामाचे जातात. फक्त साहित्यातून आपल्याला लेखकाच्या काही खास कौशल्यांच्या द्वारे असं नवं जग, नवी मूल्य आणि माणसाच्या काय म्हणायचं इतिहासापासून आजपर्यंतच्या प्रगतीचा एक मोठा आलेख बरोबर दिसतो. म्हणूनच आपल्याला याचं महत्व आहे. सर मी ते मला पडणारा प्रश्न असा पडतो आणि कदाचित आपले जे प्रेक्षक आहेत, ज्याच्यामध्ये तरुण मुलं आहेत, गावागावातली मुलं आहेत, एक नेहमीचा आजकाल प्रश्न असा येतो, खरं तर हा नेहमीचाच प्रश्न आहे. आपल्याकडे वाचनाची परंपरा म्हणजे आपण आपल्यामध्ये वाचन परंपरा नसताना कदाचित घरामध्ये नाहीये, गावामध्ये नाहीये. तुमच्यासारखा एखादा खेड्यातला आलेला मुलगा आणि इतकं जागतिक साहित्य तो वाचतो. तर याच्या काही पायऱ्या होत्या का? तुम्ही सांगू शकाल का? म्हणजे मग मराठी भाषेतलं नेमकं वाचत कसं गेलं? इंग्रजी भाषेवर तुमचं अत्यंत मांड आहे. उत्तम इंग्रजी साहित्य तुम्ही वाचलंय, परदेशी साहित्य तुम्ही वाचलंय. हे तुम्ही कशा पद्धतीने वाचत गेलात? तो आत्मविश्वास तुम्हाला कसा आला? हे आता मग संबंध आता माझ्या ऐकून या वाचनाच्या इतिहासाकडे पाहताना मला असं वाटतं, की साधारण 11वी पर्यंत आम्ही खेड्यात होतो आणि 11वी पर्यंत मराठीच्या पलीकडे तर मी काही वाचलेलं नव्हतं. म्हणजे इंग्रजी पुस्तकं होती, टेक्स्टबुक, कविता असायच्या अ, आणि त्याही काय टेक्स्टबुकात असतात तशा साध्या-सुध्या कविता, "ओह हाऊ ब्युटिफुल" वगैरे अशा काहीतरी कविता आणि त्याचा काही फार अर्थ आपल्याला लागतो, असं सगळं 11वी पर्यंतचं आमचं ज्ञान होतं इंग्रजीचं. नंतर असं माझ्या लक्षात की मी परदेशात इंग्रजी शिकवताना माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला हे एवढी प्रगती काय म्हणायचं, प्रगती म्हणा का अधोगती म्हणा कशामुळे झाली की इंग्रजी इतकं म्हणजे मराठी बाजूला टाकून इंग्रजी आपण जास्त कशामुळे वाचायला लागलो संबंध देशात. तर याचा एक काय म्हणायचं आत्मपरीक्षण केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे आपोआपच आपल्या भाषेच्या तुटी काय ह्या सुज्ञ मुलांच्या लक्षात येतात. आता मुली जी 10वी-12वीत आहेत, त्यांच्या असं लक्षात येतं की आपल्याकडे मराठीत लिहिलं जातंय ते काही बरोबर नाहीये. हे काहीतरी ऐतिहासिक कादंबऱ्या चाललेल्या आहेत, ते काय खरं आहे काय हे? आता पानिपतावर जे काही वाचलं तर लक्षात येतं की पानिपतावर हा अस्पृश्य माणसाचा तंबू माझ्या शेजारी नको, असं म्हणणारे ब्राह्मण होते पुण्यातले. अ, अ, म्हणजे असे लोक कसे काय जिंकतील मला सांगा पानिपत? अ, त्यामुळे अहमद शाह अब्दाली जे विजयी झाला ते बरोबरच होतं. कारण हे लोक असे आणि ते लोक सगळे एक मानणारे आणि अशा परिस्थितीत जर चुकीच्या ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या, तर आपल्या मुलांच्या आपोआप लक्षात येतं की हे काही बरोबर नाही. आता आपण दुसरं काहीतरी वाचलं पाहिजे. दुसरं काय वाचायचं तर मग त्याच्यासाठी आपल्याला हिंदी, उर्दू किंवा मग आजूबाजूच्या काही भाषा येत असल्या कोल्हापूरकडे वगैरे तुम्ही असाल तर कन्नड यायला लागतं किंवा मग गुजराती वाचायला लागतो, हिंदी वाचायला लागतो. अशा परक्या भाषांचा संपर्क आपोआप येत राहतो. आणि तो मला असं वाटतं जिज्ञासू मुलांच्या बरोबर लक्षात येतो, की आपल्याला दुसरं काहीतरी वाचलं पाहिजे. म्हणजे सगळ्या भाषांमध्ये आपल्या देशात अशा बॉर्डरवरचे वाचक आहेत की जे आपल्या भाषेव्यतिरिक्त दुसरीकडचंही खूप वाचत असतात. आणि त्यामुळे आपल्याला तिकडचं बरंच येत असतं. आता मराठीत म्हटलं तर आपण इतके काही हिंदी, गुजराती, कानडी यांच्यात जास्त भाषांतर होतात मराठीपेक्षा. तरी आपण इतके मागे नाही आहोत. म्हणजे बंगाली सगळ्यात मागे आहे. सगळ्यात कमी भाषांतर बंगालीत होतात, अशी परिस्थिती आहे. पण मराठीत निदान होतात. आणि आपल्याला त्यामुळे ही जी काही बॉर्डरवरची म्हणजे तेलुगू किंवा कानडी म्हणजे आता आपल्याला कर्नाटकात किती सुंदर साहित्य होतं हे आपल्याला या भाषांतरातूनच कळलं. नाहीतर आपल्याला ते कळलं नसतं. किंवा मग उर्दू. उर्दू तर आपल्याला हिंदी सिनेमांच्यातूनच कळलं, की एवढी सुंदर कविता आपल्याला की इक्बाल आणि गालिब आणि फैज एवढे मोठमोठे कवी आपल्या देशात आहेत आणि आपल्याला ते माहीत नाहीत. तर आपण ते वाचले पाहिजेत. मग ते आता आपल्याला उर्दू लिपी तर काही शिकता येत नाही कारण लिपी शिकणं फार कठीण असतं. मग निदान देवनागरीत काही ते मिळतं का? तर ते खूप हल्ली मिळायला लागलाय. तर देवनागरीतून आपल्याला फैज वाचता येतो, गालिब वाचता येतो, इक्बाल वाचता येतो. बहादूर शाह आपला शेवटचा बादशाह की ज्याला हिंदुस्थानबद्दल एवढं प्रेम होतं की ते म्हणाले की आपण लंडनपर्यंत पायी-पायी चालत जाऊ पण ते त्यांना धडा शिकवू. असे आपले सुलतान हे आपल्या काय म्हणायचं गर्वाचा विषय. तर हे इतकं चांगलं साहित्य असताना आपण नुसतंच मराठी कसं काय वाचायचं? तर म्हणून आपण मग हळू ते वाचायला लागतो.
मग असं वाढता वाढता लक्षात येतं की अरे आपल्याला रशियातलं एवढं साहित्य म्हणतात चांगलं ते का माहित नाही, मग टॉल्स्टॉय वाचा, मग आपल्याला वापस चेकाव करतो. असं करत 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 आपण मग काय म्हणायचं, जसं एखादं वान जनावर असतं म्हणतात ना, गाय म्हैस, चरत चरत जसं आवडतं तसं कुठेही जाते आणि मग कोंडवाड्यात तिला घेऊन जातात. तसे आपण कोंडवाड्यात नेण्याच्या लायकीचे होऊन जातो, की आपण ते चरत 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 कुठे चांगलं वाटेल ते हिरवं पाहत 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 भलतीकडे वाहत जातो आणि मग तुमचं होतं ते होतंच, की जसं आपण परीक्षेत नापास होणं आमचं जे व्हायचं ते वाचत बसल्यामुळे परीक्षेचा कोण अभ्यास करायला तर आज कमी मार्क पडले, जाऊ द्या. असं ते गुरं हिरवं पाहत पाहत जात होतं. पण त्याला काही इलाज नाही, ते करावं लागतं आणि त्याच्यात काही नुकसान नाही, ते कधीतरी सोसावं लागतं. पण असं करत करत आपल्याला ह्या वाचनाच्या मग काय म्हणायचं सीमा लक्षात येतात, की आपल्याला ह्या ह्या सीमा आहेत, हे वाचलं पाहिजे. इंग्रजीतून एवढं वाचलं पाहिजे. इंग्रजी प्रत्यक्षात काही चांगलं साहित्य नाही, पण इंग्रजीतून स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन हे खूप मिळतं. इंग्रजी आवश्यक आहे. इंग्रजीचं महत्व त्यासाठी आहे आणि त्यामुळे आपण मातृभाषा पहिला अग्रहक्क दिला, की दुसरा अग्रहक्क आपल्या देशात इंग्रजीला द्यायचा, कारण इंग्रजीतून आपल्याला हे सगळं मिळतं. आणि मग असं करत करत आपल्याला जगाच्या सगळ्या सीमा वाचनाच्या द्वारे कळायला लागतात आणि त्याच्यातून मग आपण हळूहळू हे काही सांगायची गरज नसते, आपोआपच साहित्य समोर येत जातं, समीक्षेच्या पुस्तकातून कळत जातं किंवा काही बेस्ट पुस्तकं असतात जगातली, त्यांची एक यादी असते, ते पाहायला लागतं. ती चुकलेली असते बऱ्याचदा. आता इंग्रजीतलं वर्ल्ड क्लासिक्स अशी एक सिरीज आहे एव्हरीबनची, त्याच्यात नेमके आपल्यातले हिंदुस्थानातले मोठमोठे क्लासिक्स नाहीत. म्हणजे त्याच्यात तुकाराम नसावा, महाभारत नसावं, कथा चरितागर नसावं, हे काय वर्ल्ड क्लासिक्स आहेत का, असा प्रश्न नंतर ते वाचल्यानंतर लक्षात येतो. पण त्याच्या आधी वाटतं की हे बरोबर आहे. त्याच्यात डॉन किखोती आहे, त्याच्यात रॉबिन्सन क्रुसो आहे, निदान त्याच्यात आपल्याला गलिवर्स ट्रॅव्हल्स मिळतं. हे असं हळूहळू आपण चुकीच्या दिशेने जात 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 का होईना आपण चांगल्या गोष्टी मिळत मिळत जातो आणि ते कधीतरी भान आल्यावर मग आपण परत आपल्या भाषेकडे येतो. अशी एक सगळ्यात साधारणतः मला ती प्रक्रिया दिसते. सर, मी तुम्हाला आता इथे एक अजून महत्वाचा प्रश्न असा मला असं वाटणारा विचारतो तो असा, की वाचनाचं इतकं महत्व असताना खरोखर मराठी वाचन, इतर वाचन महाराष्ट्रात खरोखर अशी परिस्थिती का आहे, की 1000ची आवृत्ती सुद्धा खपायला इतके वर्ष लागतात. गावोगावचे प्राध्यापक वाचतातच असं नाही आणि वाचन ह्याच्याविषयी लोकांना महत्व का वाटत नाही? म्हणजे वाचन ही आपोआप घडणारी प्रक्रिया आहे का वाचायला पाहिजे ह्यासाठी काही गोष्टी प्रयत्नपूर्वक घडवता येतील? बरोबर. हे अतिशय तुम्ही म्हणजे पुस्तकांचं जे जग आहे सगळं ते त्याच्याबद्दलच आता आपल्याला थोडासा एक नकाशा काढावा लागेल, की लेखक जे लिहितो ते त्याच्या भाषेत लिहितो. त्याला येणारी चारित्र्य भाषा असते आणि तो बऱ्याचदा खूप आक्रमक असतो लिहिताना, कारण त्याच्याशिवाय तो लिहितच नाही. नेहमीसारखं बोलणार तर काही आक्रमक होत नाही, पण असं वाटतं की हे आपल्याला सांगितलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मग वेगळी भाषा, वेगळे शब्द, वेगळ्या लिटररी फॉर्म्स वेगवेगळे, साहित्य प्रकार निवडणं वगैरे हे प्रकार तो करतो आणि तो साधतो. याच्यानंतर जी काय म्हणतात जबाबदारी सुरू होते ती आपल्या प्रकाशक, पुस्तक विक्रेते, समीक्षक, नंतर आपले जे काही शिक्षण प्रसार करणारे लोक आहेत, लायब्रऱ्या वगैरे चालवणारे लोक, असे याच्यापर्यंत येते. आता हे सगळे घटक याच्यात फार महत्वाचे असतात. म्हणजे लिहिणारे तितकेच मार्क याला सारखे डिवाइड करून द्यावे लागतील, की जितका लिहितो माणूस तितकाच बुक सेलरही महत्वाचा असतो, तितकाच लायब्ररी महत्वाचा असतो. म्हणजे याच्यात पुढे मग कुठेतरी प्रामाणिकपणाचा प्रश्न येतो, की लेखक जसा प्रामाणिकपणे लिहितो, की तो वाईटपणा घेऊन का होईना, काही त्याला भीती असते बऱ्याचदा, की आता आपल्याला काही दाभोळकर यांच्या सारखं काही होईल का काय आपलं, तरी तो लिहितो. असं असताना बुकसेलरनी अशी रिस्क का घेऊ नये किंवा प्रकाशकांनी अशी रिस्क का घेऊ नये किंवा खराब पुस्तकं 50% 60% कमिशनने लायब्ररीना विकायची. त्याच्यात तो लायब्ररीने करप्ट असतो, तो विकणारही करप्ट असतो आणि तो मुलांना खराब पुस्तक वाचायला देतो. कारण 60% कमिशन देऊन खराब पुस्तकच मिळतील लायब्ररीत. चांगली पुस्तकं तुम्हाला खर्च आलाय ₹100 आणि ₹40 कोण देईल? चांगली पुस्तकं अशी मिळतच नाहीत. पण आज आपल्या लायब्रऱ्या सगळ्या अशा भरल्या आहेत.
दुर्दैवाने. मी स्वतः बऱ्याच लायब्ररीमध्ये जातो, तरी खराब पुस्तकं कशी काय येतात? तर ती कोणतरी अशा या आपल्याकडे प्रामाणिकपणा हा एक महत्वाचा काय म्हणायचं एक 5 इयर प्लॅन करून प्रामाणिकपणा कसा वाढवावा. जसं अन्नाच्या पुरवठ्यासाठी आपण 5 इयर प्लॅन केला, तसा प्रामाणिकपणासाठी एक 5 इयर प्लॅन केला पाहिजे, की लोकसभेत आणि राज्यसभेत निवडून आलेले निम्मे लोक करप्ट आणि क्रिमिनल कसे काय आहेत? प्रामाणिकपणा नाहीये, ते घेतलेच कसे ते? यांच्यावर कोर्टात केसेस असून त्यांना राज्यसभेचं मेंबर कसं काय केलं जातं? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकांच्या धंद्यात पाहायला मिळतात, की या सगळ्या करप्शनमुळे, प्रामाणिकपणा नसल्यामुळे खराब पुस्तकं त्यामुळे पुढे-पुढे जातात, चांगली पुस्तकं जात नाहीत. माझा असा अनुभव आहे, की माझी पुस्तकं काही मागे राहत नाहीत. कारण मी फार प्रामाणिकपणे लिहिलं. सुदैवाने मला ते पुढचे लोकही प्रामाणिक मिळाले असतील. त्यामुळे माझ्या कादंबऱ्या लाखांपर्यंत असा विक्री झालेली आहे. याचं कारण की मधल्या काळातले कोणाला त्याच्यात काही वाव मिळाला नसेल, की हे बाजूला टाका आणि जाऊ द्या. म्हणजे लिहिणाऱ्यांची पण ही जबाबदारी होती, की त्यांनी लोकांसाठी काहीतरी लिहिलं पाहिजे, की लोकांची आजची जी काही पातळी आहे, ती कशी वर जाईल याचा थोडासा हेतू असल्याशिवाय ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. नुसतंच त्यांना आवडेल असं गंमत करणारं जोक्स काहीतरी, काहीतरी मजा-मजा करणारं असं लिहिलं तर मग ते काही फार खपत नाही आणि त्याची किंमत सुद्धा कमी होते. म्हणून असं कुठेतरी समाजाला उन्नत करणारं असं काहीतरी लिहिणाऱ्यांची पण संख्या वाढली पाहिजे, की जी रशियात वाढली. त्यामुळे 19व्या शतकातलं रशियन साहित्य पुढे वर गेलं. आपल्या आज लॅटिन अमेरिकेचं तसं झालं, की त्यांच्यात असे अचानक लोक निघाले, की त्यांनी संबंध तो परिसर ब्राझील, अर्जेंटिना, चिली, पेरू, युरुग्वे या सगळ्यांना वर नेणारं असं काहीतरी साहित्य लिहिलं. असं कुठे लिहिल्याशिवाय तुमचं साहित्यही वर जात नाही. म्हणजे बुकसेलर, पब्लिशर हे सगळे याला जबाबदार आहेत. म्हणजे एक तुम्हाला असं म्हणायचं की वाचन संस्कृती समृद्ध होण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था आणि त्या व्यवस्थेचे घटक हे सक्षम हवेत. मी पाहिजे वाचनाच्या पाहिजे. संदर्भातला एक शेवटचा प्रश्न असा विचारतो की पुस्तक वाचणं आणि आजकाल आपण म्हणतो की व्हॉट्सअप आहे, सोशल मीडिया आहे, फेसबुक आहे आणि काही ठिकाणी तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असाही शब्दप्रयोग वापरला जातो. या वाचण्यामध्ये नेमका फरक तुम्ही कसा करता? मला ह्या WhatsApp आणि इंटरनेट आणि एकूण हे जे काही आज नवीन वाढतायत खूप या प्रकारांबद्दल अ, फार प्रेम नाही. एक तर काय ते आमच्या काळात मी अगदी रिटायर होईपर्यंत मुंबई विद्यापीठात असताना सुद्धा आमच्याकडे कॉम्प्युटर सुद्धा नव्हता. म्हणजे आपला परिचय नसणं हे असेल ते, परंतु आज आमच्याकडे अगदी आमची मुलं, नातवंड सगळे कॉम्प्युटर, WhatsApp हे सगळं वापरतात आणि काही महत्वाचं असलं तर मला आणून देतात. त्याच्यावर ते नवं-नवं काही येतं ते सगळं पण कळतं. ते सगळं मला मान्य आहे. परंतु मला असं वाटतं, की याच्यामध्ये जसा आपल्याला मौखिकतेमध्ये डिसेंट्रलायझेशन होतं. म्हणजे केंद्रीकरण त्याच्यात नाही. कोणीही आपल्याला पाहिजे तशी गोष्ट कोणालाही सांगू शकतो. कोणी गावातली 5 माणसं तयार होऊन ती आपली तमाशा उभा करू शकतात आणि आपला वग सादर करू शकतात. किंवा कुठल्याही माणसाला ज्याला एबीसी लिहिता येतं साधं, अ, लिहिता येतं, तर त्याला पटकन काहीतरी कोष्टक लिहिता येते. तसं या मीडियामध्ये करता येईल असं मला वाटत नाही. कारण याची कुठलीतरी यंत्रणा अशी आहे, की जी मॅनिप्युलेट करत असावी आणि त्यामुळे सेंट्रलायझेशन याच्यात खूप दिसतं. कारण मी असं पाहतो, की या Facebookवर 99% न वाचता म्हणजे वाचू नये असं बरंचसं येत असतं. आता हे कसं काय येतं, की वाचू नये असं कशामुळे येतं बरं? आपल्याला ठीक आहे नसेल इंटरेस्ट, पण कोणालाही इंटरेस्ट नाही असं सुद्धा बरंच त्याच्यात असावं. ते कसं काय येतं? तर याच्यामागे काही करणारी काही जर पॉवर असली, तर आपल्याला पुढे वाईट दिवस आहेत. कारण याच्यामुळे वाईट विचार आपोआपच प्रस्थापित व्हायची व्यवस्था होईल आणि चांगले विचार दडपूनच टाकायची व्यवस्था होईल. आणि जसं आपण कोल्ड वॉरच्या वेळी पाहिलं, की अमेरिकन पद्धतीचं साहित्य किंवा कम्युनिस्ट पद्धतीचंच पुढे-पुढे ढकललं जात होतं. तसं एक यायची लाट मोठी शक्यता आहे याच्यातून. त्यामुळे नीट विचार करणं आणि आपापला विचार करणं आणि विकेंद्रीकरण याच्यातून होणं मला कठीण वाटतं.
त्याच्यामुळे मला वाटतं या व्हॉट्सअप आणि या इंटरनेटमध्ये मोठा एक भीतीचा प्रकार मला तो वाटतो. परंतु याच्यातून सोय होते सगळ्यांची हे खरंच आहे, की आज मला एक कविता माझी ती सगळीकडे जाऊ शकते. परंतु ती माझी कविता इतर दुसऱ्या सगळ्या अवाचनीय मजकुराबरोबर गेली तर त्याची तीच किंमत होते. आणि ती असं प्रत्येक वाचणं कठीण आहे माणसाला. तो बारा पाहणार नाही, बेकार आहे बेकार आहे म्हणून जाऊ देणार. तर असं कुठेतरी जे पुस्तकांच्या प्रकाशनात ठरवून चांगलं किंवा ठरवून एक वेगळ्या प्रकारचं किंवा आपण अगदी वाङ्मय प्रकार जरी म्हटले की ही कादंबरी आहे किंवा ही कथा आहे की आपण ही एक कथा सदरात बसत नाही, ही आपली काहीतरी दंतकथा आहे किंवा ही काहीतरी रम्य कथा आहे, साहस कथा आहे असं म्हणून ते टाकून देतो. त्यामुळे वाचणारा बरोबर निवडतो की गंमत हलकं फुलकं काही प्रवासात झोप येण्यासाठी काही आहे का हो, असं आमचे हॉस्टेलमधले विद्यार्थी विचारायला यायचे की झोप येण्यासाठी काय आता शोधून द्यावं लागायचं त्याला. मग त्यांना काहीतरी असं मुद्दाम काहीतरी अवाचनीय असं द्यावं लागायचं. तर ते तशी सोय पुस्तकात जी आहे तशी याच्यात व्हायला पाहिजे की याच्यात काय अवाचनीय काय हे समजलं पाहिजे. नाहीतर मग हे जरा कठीणच होईल म्हणजे. बरोबर. आता मी फक्त थोडे वाचनाकडून ऐकण्याकडे येतो. तर वाचणं आणि ऐकणं ह्याच्यात मूलभूत फरक तुम्हाला काय वाटतो? म्हणजे आता उदाहरणार्थ बहिणाबाई चौधरी ह्या काही त्या अर्थाने अक्षर साक्षर नव्हत्या, परंतु त्यांनी जे ऐकलं आणि त्यांचं जे आकलन होतं ते प्रचंड मोठं होतं. तर ऐकणं या प्रक्रियेविषयी तुमचं मत काय आहे? म्हणजे वाचणं वेगळं आणि ऐकणं वेगळं. तर ऐकणं या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? मी ऐकण्याला सगळ्यात जास्त महत्व देतो याच्याप्रमाणे. म्हणजे अशामुळे की ती बेसिक भाषेची ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे मुळात भाषा बोलणं आणि ऐकणं हीच आहे. लिहिणं वाचणं ह्या फार उशीर आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहित आहे लिहिणं तर किती 5,000 वर्षापूर्वी आलं. त्याच्या आधी तर तोंडीच होतं ना सगळं. लाखो वर्ष आपण तोंडीच बोलत होतो. मेंदू आपला सगळा त्या तोंडी भाषेशीच अजूनही झालेला आहे. आजही मी जे जे बोलतो ते सगळं मला लिहिता येत नाही. कारण आश्चर्य, आला का? आला का? हं? आला का? असे मी 3-4 प्रकाराने जे म्हणतो ते मला लिहिता येत नाही. मी आला का असं फक्त 3 अक्षरं लिहितो. पण त्या आला काचे 5-7 प्रकार होतात. हे फक्त ऐकण्यात शक्य आहे. त्याच्यामुळे ऐकण्याची जी कला आहे, तुम्ही जे वाचता किंवा तुम्ही जे कोसलाचं शंभू पाटलाकडून अभिवाचन केलेलं होतं, तर त्याच्यात ज्या पद्धतीने मूळ लेखक त्याचा टोन आणि त्याची लय वापरतो, ती कशी बरोबर जाईल याचा एक काहीतरी काय कला त्याच्या मागे असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय मग ते नुसतं ऐकणं इतकं फलदायी होत नाही. आता बहिणाबाईंचं तुम्ही जर साधं लग्न असायचं कोणाकडे जाताना, कुठेतरी नाशिकमध्ये ते लग्नाला गेल्या होत्या. तर तिथे अचानक वनी फुलल्या जाई जुई, मोहरल्या अंबराई. असं त्या बाईला कसं काय सुचलं? म्हणजे लग्नाशी संबंधित कसं काय मोहरल्या अंबराई? लग्न येणं म्हणजे आंबराई मोहरणच आहे. आणि मग त्यात कोकिया गाते गाणी, कोकिळा त्याचा ती गाणं गाते, हे तिला तिथे कसं काय सुचलं? तर कुठेतरी तिच्या एकूण श्रवणामध्ये लग्नाशी नवं आयुष्य सुरू होणं म्हणजे कोकिळा ओरडतायत, आमराई फुलते, जाईजुई फुलतायत, याचा एक संबंध आपोआप तो येतो आणि तो भाषेतून व्यक्त होतो. आणि याला श्रवणाची काय म्हणायचं, एक सर्वग्राह्य असं एकत्र आणणं हे त्याच्यात शक्य होतं. त्या मानाने ते लेखनात होत नाही. म्हणून मी श्रवणाच्या जास्त बाजूचा आहे की लेखनात मला इतक्या कुठल्या कुठे जाता येत नाही. ते एक लॉजिक असतं लिहिण्याचं. आणि तुम्हाला माहिती आहे अल्फाबेट म्हटल्यामुळे अल्फाबेटचा तर अलीकडचा जोर म्हणजे 2000 वर्षापूर्वी अल्फाबेट आली. ती सुद्धा जगातल्या सगळ्या अल्फाबेट चुकीच्या आहेत. इंग्रजीमध्ये तर एल आणि म्हणजे तुम्हाला माहित आहे बर्नार्ड शॉनी मासा पाहिजे होता तर घोटी असं ऐका विचारलं. घोटी म्हटल्यावर लोक म्हणाले काय म्हणलं, ते मालकाला वाटलं हा काय एवढा मोठा लेखक ना काय घोटी काय मागतोय. तर म्हणाला घोटी माहित नाही का एडपटांनो, इंग्रजी तुम्ही लिहिता. तो आयरिश होता त्यामुळे त्याला इंग्रजांबद्दल वाईट होतं. घोटी म्हणजे GH म्हणजे तुम्ही जे आहे फ वापरता लाफ्टर मधलं, तर ते फ म्हणजे GH आणि ओ म्हणजे तुम्ही विमेन मधलं वी वापरता ते फिशचं आणि श म्हणजे ते टीचं किंवा TION मधलं TI तुम्ही श म्हणून वापरता. तर फिश उद्या
तर ते सगळे हसायला लागले. मग ते म्हणे तुमची भाषा अशी हास्यास्पद आहे. तर म्हणजे एकूण लिहिणं हे असं हास्यास्पद आहे की आपण लिहितो काही, वाचतो काही, कशाला काय म्हणतो याला काही अर्थ नाही. आणि त्यामुळे अल्फाबेट आपली सगळं काय म्हणायचं भावना आणि विश्व आणि नेणिवा सगळ्या आपल्या सुप्त म्हणजे आहे, जे योगामध्ये हल्ली फार महत्वाचं समजलं जातं की आपल्या नेणिवांवर सगळं चालतं. तर नेणिवांना या लेखनात काही महत्व नसतं, श्रवणात ते असतं. आणखीन मला असं वाटतं आपल्याकडे लेखनामुळे दुसरं एक म्हणजे श्रवणाच्या बाजूनीच मी बोलतोय, पण श्रवणात जे शक्य होतं ते लेखनात होत नाही. याचं कारण आजपर्यंत तरी जगातली जी काही सगळ्यात मोठमोठी पुस्तकं आहेत सगळी अगदी बायबल पासून घ्या तर आता पण घ्या, ही सगळी मुळात श्रवणातूनच पुढे गेलेली आहेत. अगदी अगदी वेदवाङ्मय घ्या किंवा आपलं महाभारत घ्या, ही सगळी अलीकडे लिहून झाली आहेत. तुकाराम पहा ना, की तुकाराम तर तोंडीच लोकांना खेड्यापाड्यातून जमा केला, मग तो लिहिला, मग तो छापला आणि आता आपण तो वाचतो. म्हणजे इतकी ती सेकंडरी सगळी होत गेलेली आहे. पण मुळात ते जिवंत असं ते श्रवणातूनच आलेलं असतं. ते बोलण्यातूनच सगळं येतं आणि ऐकण्यातच ते वाढतं. असं साहित्य आपल्याला अजूनही महत्वाचं समजलं जातं आणि जगात अजूनही तेच श्रेष्ठ आहे, असा एक प्रकार होतो. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट यातली अशी की नेहमी वाचणं हा कान उघडेच असतात आपले नेहमीप्रमाणे. त्यामुळे आपल्याला ते काहीच करावं लागत नाही ना, ते आपोआपच तुमच्या म्हणजे बऱ्याचदा बोलताना सुद्धा लोक म्हणतात मी सांगतो ते नीट ऐका. म्हणजे बोलतो तो बोलतोच आहे ना, ऐकतोच आहे माणूस, पण तरी तुम्ही ऐका असं म्हणतो. किंवा आता मी काय बोलतो ते ऐका, जरा नीट लक्ष देऊन ऐका असे म्हणावं लागतं बऱ्याचदा. ऐकता ऐकताच असं लक्ष देऊन ऐका असा एक दुसरा प्रकार सुरू होतो. म्हणजे एपीड आपण लक्ष देऊन ऐकतो की नाही असा एक नेहमीचा सवाल येतो. असं असं सगळं या श्रवणामधल्या ह्या सगळ्या कॅटेगरीज आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे काय म्हणायचं नैसर्गिक अशी जी काही देणगी आहे त्याच्यात वेगवेगळ्या कॅटेगरीज करणं, त्याच्यात व्हरायटीज करणं आणि त्याच्यात नेमके लोक ऐकतीलच कसं, ऐकणार काय नाहीत याच्या काहीतरी व्यवस्था सगळ्या करणं आता भाग पडताय. नुसतंच सगळं ऐकलं पाहिजे, नुसतं केलं पाहिजे असंही नाही. तर त्याच्यातून आपल्याला असा एक मार्ग काढला पाहिजे. सध्या जगभर वेगवेगळ्या प्रकारे पुस्तकांची वाचनं केली जात आहेत, ऐकवली जात आहेत. स्टोरी टेलनी सुद्धा आता ते प्रकल्प हाती घेतलेत. काही गंभीर प्रकारचं साहित्य, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वेगवेगळे लोक वाचतायत आणि आज ते उपलब्ध होत आहे. लोक त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. तुमची सुद्धा कोसला ही कादंबरी आणि हिंदू ही कादंबरी आता स्टोरी टेलवर वाचकांसाठी, श्रोत्यांसाठी उपलब्ध आहे. तर एकंदर अशा पद्धतीच्या स्टोरी टेल सारख्या उपक्रमांचा कितपत फायदा लोक वाचायला, विचार करायला, ऐकायला होईल असं तुम्हाला वाटतं? याचा सगळ्यात मोठा फायदा असा होईल की हा जो वर्ग आहे मोठा, जो नेहमी अशी सरफेसिंग करत असतो, पाहत असतो इकडे तिकडे, तर त्याच्या अचानक जसं एखादं काही जी आपल्याला सुंदर गारगोटी मिळते, एखादं सुंदर झाड लक्षात येतं की अरे किती छान आहे याची फुलं, तसं अचानक त्यांच्या समोर हे असं यायची शक्यता वाढते. आणि या शक्यता वाढल्या की आपोआपच विचार वाढतो आणि मग ते एकमेकांना सांगत राहणं आणि ते सगळीकडे अवेलेबल आहे, हा एक त्याच्यातला मोठा गुण आहे. आज कसं आहे की लायब्ररीत जाऊन पुस्तक घेणं म्हणजे आता माझ्यासारख्याला सुद्धा अगदी आम्ही प्राध्यापक सगळ्या बुक सेलरांशी, पब्लिशरशी संबंध, तर मुद्दाम ते ऑर्डर देऊन पुस्तक मागून घेणं हे मला शक्य आहे. परंतु मी जर आमच्या गावी असतो तर मला एक वर्ष सुद्धा पुस्तक मिळायची शक्यता कमी झालेली असते. पुस्तकांच्या आणि वाचनाच्या आणि एकूण लिहिण्याच्या उद्योगातला हा एक मोठा दोष आहे की तुम्हाला ताबडतोब वाचकांपर्यंत पोहोचायची व्यवस्था अजूनपर्यंत अगदी इंग्लंडमध्ये सुद्धा विकसित झालेली नाहीये. आणि ते किती जरी जाळं केलं तरी ते होत नाही. पण यामुळे पटकन इन्स्टंटली माणूस जातो. म्हणजे आज आपण हे जे केलं ते इन्स्टंटली जाऊ शकतं. हा एक फार मोठा त्याच्यातून फायदा आहे. आणि या स्टोरी टेल सारख्यांच्यामुळे हा एक मोठा फायदा सगळ्या लोकांना झाला. अगदी आमच्या मोलकरणी सुद्धा वेळ असतो तेव्हा काहीतरी पाहत बसतात. तेव्हा त्यांच्या समोर असा एखादा चांगला पॅसेज आला तर त्या वाचायला लागतील. आणि माझाही असा अनुभव आहे की परवा मला बॉर्डरवरच्या एका लडाख बॉर्डरवरच्या एकाने कोणाच्या तरी थ्रू कळवलं की तुमची कोसला मी नेहमी वाचत असतो. तर तो वाचत म्हणजे त्या बॉर्डरवर कसा काय वाचेल, तर त्या याच्यावर वाचतो तो
कशा तरी कुठेतरी त्याला पाठवलं असेल, तर असं त्या बिचाऱ्याला ते नको त्या गोष्टी तिथे करत बसलेला लडाखला. पण त्याला ते गाव आठवणं, गावाकडचं आई बहीण या गोष्टी, त्या तशा वातावरणात त्याला ते मोठा आधार आहे ना जगात. नाहीतर जगण्यासारखं काय आहे तिथे? नाहीतर समोर माणूस दिसला की मार, हे काही जगण्याचं साधन नाहीये. त्या बिचाऱ्याला पोटासाठी ते करावं लागतं, दुसरं काही अर्थ नाही त्याच्यात. त्यामुळे आपल्याला हे सगळ्या थरात हे पोहोचवणं आणि वेगवेगळ्या लेव्हलवर साहित्य हे महत्वाचं आहे, आवश्यक आहे. आणि एवढंच नाही तर ते इनेव्हिटेबल आहे, ते काय आता टाळता येणार नाही. अशा स्टेजला हे नेलं पाहिजे की तुम्हाला हे वाचल्याशिवाय गत्यंतर नाही. अशी परिस्थिती आली तर आपल्याला, मला वाटतं, ह्या अशी उपक्रम स्टोरी टेल सारख्यांचे ऐतिहासिक ठरतील, याच्यात काही मला पूर्ण खात्री वाटते. सर, मनापासून धन्यवाद. गेले 40-50 मिनिटं मी अतिशय उत्तम तऱ्हेने तुमच्या विचारांमध्ये न्हावून निघालेलो आहे. मला खात्री आहे हा कार्यक्रम जे जे लोक बघतील त्यांना वाचन आणि ऐकणं या प्रक्रियेविषयी तुमचे महत्वाचे विचार आम्हाला पुढे घेऊन जातील, समृद्ध करतील. सर, स्टोरी टेलसाठी तुम्ही आज ऐकू आनंदे या कार्यक्रमासाठी तुम्ही आलात आणि तुमचे विचार मांडलेत आणि आमचे विचार समृद्ध केलेत, त्याबद्दल मनापासून आभारी आहे. मला अतिशय आनंद वाटतो. आभारी आहे.